नमस्कार मित्रांनो, मराठी गुंतवणूकदार या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. शेअर बाजारातील डेली न्यूज अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण भरपूर न्यूज कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया FII-DII ॲक्टिव्हिटीपासून. डोमेस्टिक इन्व्हेस्टरने आज 1465 करोडचे शेअर्स खरेदी केले आहेत आणि FII सुद्धा आज खरेदी करताना आपल्याला बघायला मिळाले. FIIने 442 करोडचे शेअर्स आज खरेदी केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर बघणार आहोत अदानी एंटरप्राइजेस. या कंपनीचा 24,930 करोडचा मोठा राईट इश्यू येणार आहे आणि या राईट इश्यूची जी डेट आहे ती आज आपल्याला बघायला मिळाली. म्हणजेच 17 नोव्हेंबर ही राईट इश्यूची डेट होती. ज्यांचं नाव आजच्या रेकॉर्ड डेटला कंपनीच्या रजिस्टरमध्ये असेल ते शेअर होल्डर्स राईट इश्यूसाठी इलिजिबल असणार आहेत. लवकरच सबस्क्रिप्शन विंडोसुद्धा ओपन होणार आहे. हा इक्विटी रेज टप्प्याटप्प्याने होणार आहे. अर्ज आणि पेमेंटच्या तारखा लवकरच जाहीर होतील. त्यानंतर बघणार आहोत टाटा मोटर्स. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीचे जे शेअर्स आहेत ते आपल्याला 60% खाली पडताना पाहायला मिळाले आणि त्यामागचं कारण म्हणजे सप्टेंबर तिमाहीचे Q2चे रिझल्ट. Q2चे जे रिझल्ट आहेत ते कमकुवत आल्यामुळं टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेकल या कंपनीमध्ये आपल्याला आज घसरण बघायला मिळाली. जॅग्वार लँड रोव्हर यांनी भविष्यातील कमाईचे जे गायडन्स आहेत ते कमी केले आहेत. त्याशिवाय JLRवर झालेल्या सायबर इन्सिडेंटचा देखील कंपनीवर परिणाम झाला आहे. EVची जी विक्री आहे ती मजबूत असली तरी ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी कमी झाली आहे. यामुळं शेअर काय झाला आपल्याला आज घसरताना बघायला मिळाला. त्यानंतर बघणार आहोत अनंतराज. या कंपनीमध्ये आज आपल्याला 4% जास्तची वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनी 4,500 कोटी गुंतवणूक करून आंध्र प्रदेशमध्ये डेटा सेंटर आणि IT पार्क उभारत आहे. या प्रोजेक्टमुळं हजारो नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत आणि डिजिटल ग्रोथला सुद्धा मोठा बूस्ट मिळणार आहे. कंपनीने फायनान्शियल इयर Q2 मध्ये मजबूत आर्थिक तिमाही निकाल जाहीर केले आहेत आणि ही बातमी येताच आनंदराजचे शेअर्स आपल्याला 4% वाढताना पाहायला मिळाले. त्यानंतर पुढे बघणार आहोत ॲलेम्बिक फार्मा. या कंपनीमध्ये सुद्धा आपल्याला आज 2% वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीला US FDA कडून नवी मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? हायपरटेन्शन ड्रग बनवण्यासाठी. आणि त्या औषधाचं नाव काय आहे? डिल्टियाझम हायड्रोक्लोराईड टॅब्लेट्स. या औषधाला US FDA कडून मान्यता मिळाल्यानंतर आपल्याला शेअर्समध्ये 2% वाढ बघायला मिळाली. आणि हे औषध काय करतं? हाय ब्लड प्रेशर आणि अंजायना म्हणजेच छातीत दुखणे यासाठी हे औषध महत्त्वाची थेरपी मानली जाते. आणि या मोठ्या मंजुरीनंतर कंपनीच्या एकूण US FDA ANDA अप्रुव्हलची संख्या 230 झाली आहे आणि त्यामुळं कंपनीची फार्मास्युटिकल मार्केटमधील मजबूत स्थिती अधिक स्पष्ट झाली आहे. त्यानंतर बघणार आहोत कोटक महिंद्रा बँक. या कंपनीमध्ये आज आपल्याला थोडीशी वाढ बघायला मिळाली. त्यामागचं कारण म्हणजे कंपनी 15 वर्षामध्ये पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिटचा विचार करत आहे. कारण बँकेच्या बोर्डाने 21 नोव्हेंबर ही तारीख शेअर स्प्लिटचा प्रस्ताव विचारात घेणारा असल्याची घोषणा केली आहे. बँकेचे दुसऱ्या तिमाहीचे जे आकडे आहेत ते अपेक्षेनुसार आल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास बँकेमध्ये टिकून आहे. यावर्षी आत्तापर्यंत या स्टॉकने 16% रिटर्न दिला आहे. त्यानंतर बघणार आहोत आयडिया फोर्ज. या कंपनीमध्ये आज आपल्याला 10% जास्त वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीने 100 कोटींचे नवीन डिफेन्स ऑर्डर मिळवले आहेत आणि यामध्ये अजून काय काय असणार आहे? 75 कोटींचा इंडियन आर्मी कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. कशासाठी? तर नेक्स्ट जेन झोल्ट टॅक्टिकल ड्रोन यासाठी. त्यानंतर 30 कोटींची ऑर्डर ही कशासाठी आहे? तर स्विच टू व्हिटो OL ड्रोनसाठी. ही या वर्षातील कंपनीची सर्वात मोठी ऑर्डर मानली जाते आणि या ऑर्डरमुळे काय होणार? तर रिव्हेन्यू वाढणार आणि रिव्हेन्यू वाढला तर नेट प्रॉफिट आपल्याला वाढताना बघायला मिळणार. आणि या कारणामुळे गुंतवणूकदारांनी काय केलं? या स्टॉकमध्ये जोरदार खरेदी केली. त्यानंतर पुढे बघणार आहोत भारताने अमेरिकेसोबत एक मोठा करार केला आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी अमेरिकेतून LPG आयात करण्यासाठी 1 वर्षाचा करार केला आहे आणि या कराराअंतर्गत भारत 2.2 MTPA LPG आयात करणार आहे. म्हणजेच हा पुरवठा भारताच्या वार्षिक LPG आवश्यकतांपैकी सुमारे 10% इतका
हिस्सा पूर्ण करणार आहे. त्यामुळं मार्केटसाठी ही सुद्धा एक पॉझिटिव्ह बातमी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर पुढे बघणार आहोत स्पाइसजेट. या स्टॉकमध्ये आज आपल्याला 5% वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे 2025च्या शेवटपर्यंत त्यांची ऑपरेशनल फ्लीट जी आहे ती दुप्पट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय, तर विमानं जास्त फ्लाईट आणि जास्त क्षमता. कंपनीचं असं म्हणणं आहे, जास्त क्षमता, विमानांचा जास्त वापर, यामुळे त्यांचं CASK कमी होईल आणि ओव्हरऑल प्रॉफिटेबिलिटी वाढणार आहे. आणि मार्केटला ही गोष्ट पॉझिटिव्ह वाटली आणि स्टॉकने लगेचच आपल्याला रॅली पकडताना पाहायला मिळालं. त्यानंतर पुढे बघणार आहोत येस बँक. जपानमधील मोठी बँक सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन म्हणजेच SMBC आता भारतामध्ये स्वतःची पूर्ण मालकीची सबसिडियरी उघडण्याचा विचार करत आहेत. सध्या आता SMBC थेट भारतात आपली स्वतंत्र कंपनी उघडणार आणि त्याचबरोबर SMBCचं असं म्हणणं आहे की येस बँक पुन्हा परत टॉप प्रायव्हेट बँकांमध्ये यावी यासाठी सपोर्ट दिला जाईल आणि येस बँकेच्या इन्व्हेस्टरसाठी ही एक पॉझिटिव्ह बातमी मानली जाते. त्यानंतर पुढे बघणार आहोत IRB इन्फ्रास्ट्रक्चर. या शेअरमध्ये आज आपल्याला 7% वाढ बघायला मिळाली आणि त्यामागचं कारण म्हणजे कंपनीने 9,270 कोटींचा प्रोजेक्ट मिळवला आहे आणि हा प्रोजेक्ट कुणाकडून मिळाला आहे, NHAI कडून. मागील 20 वर्षांमधील हा सर्वात मोठा मॉनिटायझेशन अवॉर्ड आहे. या प्रोजेक्टमध्ये 366 किलोमीटरचा महामार्गाचा समावेश आहे. कुठून, लखनौ ते अयोध्या, अयोध्या ते गोरखपूर, त्यानंतर लखनौ टू वाराणसी. त्या रूटचा जो NH आहे तो 731चा भाग असणार आहे. आणि या ऑर्डरमुळे कंपनीचा टोल रेव्हेन्यू, त्यानंतर पोर्टफोलिओ आणि ॲसेट बेस मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. म्हणूनच स्टॉकने आज आपल्याला मोठा उच्चांक गाठताना पाहायला मिळाला. त्यानंतर पुढे बघणार आहोत गोल्ड. सोन्याची प्रति 10 ग्रॅमची किंमत 1,26,660 रुपये इतकी पाहायला मिळते. त्यानंतर बघणार आहोत क्रूड ऑइल. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 60 आणि $64 प्लस पाहायला मिळतात. त्यानंतर बघणार आहोत डॉलर आज रुपीज. एका अमेरिकन डॉलरची किंमत 88 रुपये आणि 60 पैसे इतकी पाहायला मिळते. तर ही होती आपली या व्हिडिओमधील महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.